मी आज ठामपणे कॅमेरासमोर सांगतो, किती वेळा संधी दिली आहे. दुनिया इकडची तिकडे होईल. ज्यांना संधी मिळाली त्यांनी काय केलंय हा खूप मोठा प्रश्न आहे. परंतु ते आंधळे झाले. तुम्ही का घाबरताय? आम्ही केलेलं काम मानतोय. त्यांना जर का इतका कळवळा आहे कोतवाल नगरबद्दल, विरोधक करतच काय नाहीये. तुम्ही मोजा, हाताच्या बोटावर मोजा, किती वर्ष बोटा संपतील हो हाताची. अडचण आली, समस्या दिसली, तिथे वैभव आहे. जिथे विरोध तिथे अंधार. एखादा विजनरी माणूस संपून जातो त्यांना संधी देण्यामध्ये. विरोधक यांनी पक्ष बदललेले, त्यांनी काहीच केलं नाही म्हणून मला नगरसेवक व्हायचं. ते म्हणतात की आम्ही कमळाचेच, समोरच्यांकडे माणूस नव्हता भेटत म्हणून त्यांनी पक्ष प्रवेश केला आणि तिथून उमेदवारी घेतली. जे आता माझ्या विरोधात आहेत उभे, एकदम फेक नॅरेटिव्ह. 5 वर्षाचा कालावधी संपला म्हणजे पुढची जबाबदारी संपली असं होत नाही ना. मग कमळाचेच आहेत तर कमळातून का नाही? त्यांनी त्यांच्या पक्षाला दगा दिलाय. विषय पैशाचा नाहीये. माझी सीट निवडून आलेली मी आज सांगतो. नमस्कार, मी प्रथमेश कुडेकर. आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट. सध्या संपूर्ण कर्जतमध्ये नगरपालिका निवडणुकांचं वारं वाहत आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या पक्षांकडे त्यांच्या उमेदवारीची इच्छा व्यक्त केली. त्यातल्या काही निवडक उमेदवारांना त्यांच्या मेरिटवर महायुतीमधून जागा मिळाल्या. त्यातला एक चर्चेचा चेहरा होता, ते म्हणजे वैभव सुराकर. वैभवजी, तुमचं स्वागत करतो आजच्या चर्चासत्रात. संपूर्ण वॉर्डमध्ये असेल किंवा म्हाडा कॉलनी, कोतवाल नगर हा परिसर असेल, एक तरुण चेहरा जो 24 तास सगळ्यांसाठी अवेलेबल असतो आणि ज्यांच्याकडे कोणतंही पद नसताना, विशेष म्हणजे इथल्या ज्या समस्या तुम्ही सोडवल्यात त्या नक्कीच सगळेजण त्याचं कौतुक करतायत. पण आम्ही एकीकडे बघतोय की तुम्हाला समाजसेवेची आवड होती. बरं. म्हणजे पारंपरिक तुमचा घरगुती जो व्यवसाय होता त्याच्यापासून 2 पाऊल कुठेतरी बाजूला सरकत कुटुंबाकडे दुर्लक्ष करत ह्या संपूर्ण परिसराला तुम्ही कुटुंब मानलंय. आणि त्या कुटुंबासाठी तुम्ही आता धावपळ करताना दिसताय. तर सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्हाला हे राजकारणात काय हवंसं वाटलंय? कसं आहे की आपल्या प्रभागाला जर का परिपूर्णपणे न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला राजकारणात यावंच लागतं. तुम्ही तुमचं समाजकारण असेल, तुमच्या बाकीच्या ज्या काही सेवाभावी वृत्तीच्या गोष्टी असतील त्याला एक लिमिटेशन्स असतात. पण जेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने परिपूर्णपणे जर का तुमच्या प्रभागाला किंवा तुम्हाला ज्या ज्या भागात काम करायची इच्छा आहे तिथे जर का तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला राजकारणात यावंच लागतं. त्याशिवाय पर्यायच नाही. आता तुम्ही समाजकारणातून राजकारणात आलात, अनेक उपक्रम केले आणि त्याच्यानंतर राजकारणात आल्यानंतर सुद्धा अजून काहीतरी कमी पडतंय किंवा मला परत एकदा कुठेतरी लिमिटेशन येतंय, मला अजून काहीतरी हवंय, या इच्छेने तुम्ही नगरसेवकाची कामं लक्षात घेतलीत आणि आता नगरसेवक म्हणून प्रभागाचा विकास करू असं तुमच्या मनात एक ध्येय निष्पन्न झालं किंवा लोकांनी पण तुम्हाला त्या पद्धतीने सांगितलं. पण तुम्हाला नगरसेवकच का व्हायचंय? नगरसेवक का व्हायचंय हा प्रश्न तुमचा अतिशय चांगला आहे. नगरसेवक व्हायचंय असा ठाम म्हणण्यापेक्षा जे नगरसेवक होत आहेत त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी होतच नाही आहेत म्हणून मला नगरसेवक व्हायचं. त्यांच्याकडून जर का विकास कामं झाली असती, लोकांच्या अडचणी सुटल्या असत्या तर मी समाजसेवक म्हणून लोकांची सेवा करत राहिलो असतो. धावलो असतो, पळलो असतो, लोकांनी आवाज दिला मी धावलो असतो. पण विषय काय होतो की ज्या लोकांना संधी मिळते ती लोक त्या संधीचा फायदा म्हणण्यापेक्षा त्या संधीचा काय उपयोग लोकांसाठी करतच नाही आहेत. तुम्ही आत्ताही बघाल की वॉर्ड क्रमांक 5 जुना, त्यामध्ये विठ्ठलनगर, कोतवाल नगर होतं. काय झालं आहे तिथे हा मोठा प्रश्न आहे. ज्यांना संधी मिळाली त्यांनी काय केलं आहे हा खूप मोठा प्रश्न आहे. तुम्ही लोकांना कामाच्या जोरावर तिथे विचारा. तुम्ही फिरा, तुम्ही कोतवाल नगरमध्ये फिरा, तुम्ही विठ्ठलनगरमध्ये फिरा. तुम्ही पत्रकार आहात म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तिथे फिरा. तुम्ही लोकांना विचारा तिथे की तुमची अडचण काय होती आणि ती सुटली का. ह्या जेव्हा गोष्टी तुम्ही फिराल ना तेव्हा तुम्हाला समजेल की ज्यांना संधी भेटली किंवा कोतवाल नगर, विठ्ठलनगरमध्ये ज्यांना संधी भेटली त्यांनी काहीच केलं नाही म्हणून मला नगरसेवक व्हायचं. मग अशा काय गोष्टी आहेत जेव्हा एवढ्या वर्ष तुम्ही आता फिरतायत, प्रभागात लोकांच्या समस्या जाणून घेतायत, तुम्हाला काय वाटतं या प्रभागात प्रकर्षाने जाणवणाऱ्या कोणत्या समस्या आहेत? या प्रभागामध्ये सर्वप्रथम म्हणजे पाण्याची समस्या आहे. पाण्याची समस्या संपूर्ण कर्जतमध्ये ती सुटते. आता त्याचा फॉलोअप प्रत्येक विभागातले कार्यकर्ते घेत आहेत, संकेतजी भासे घेत आहेत शहराच्या लेवलला. त्याचप्रमाणे आमदार साहेबांच्या माध्यमातून आता 58 कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन त्याचं काम सुरू झालेलं आहे. तुम्हाला एक सांगतो की त्याचं काम सुरू होऊन पण विरोधकांना ते काम सुरू झालं हे दिसतच नाही आहे. म्हणजे
परंतु ते आंधळे झालेत की त्यांचं कधी कधी म्हणणं येतं की इलेक्शन आली म्हणून तुम्ही असा विषय काढता वगैरे, पण त्यांना आज देवलीत बांधलेल्या टाक्या दिसत नाहीत, त्यांना कचेरीवर बांधलेली टाकी दिसत नाही, त्यांना मुद्रामध्ये नवीन लाईन टाकलेल्या दिसत नाहीत त्या योजनेअंतर्गत. त्यांना कोतवाल नगर विभागासाठी प्रकर्षाने जो मुद्दा होता की पाण्याची भीषण टंचाई कोतवाल नगर असेल, म्हाडा कॉलनी असेल, हा आजूबाजूचा परिसर इथे प्रकर्षाने जाणवतं. इथे कधी कधी म्हाडा कॉलनीमध्ये शेवटच्या घरांना थेंबर पाणी मिळत नाही, कोतवाल नगरच्या बऱ्याच घरांमध्ये थेंबर पाणी मिळत नाही. यावर इलाज म्हणजे एकच होता की नवीन पाणीपुरवठा योजनेमधून आपल्या कोतवाल नगरसाठी काहीतरी ठोस उपाययोजना झाली पाहिजे. ती योजना आली. तिथे जे नगरसेवक होते स्टँडिंग, जे आता माझ्या विरोधात आहेत उभे, मी आहे स्पष्ट म्हणतो मी की ते माझ्या विरोधामध्ये उभे आहेत. त्यांनी काय पत्रव्यवहार केला जाऊन सांगावं नगरपालिकेत. तुम्ही आजही माझा पत्रव्यवहार काढून बघा. एक्सप्रेस लाईनची मागणी ही मी मांडलेली आहे. ठामपणे सांगतो की कोतवाल नगरचा पाणी प्रश्न सुटावा, परिसराचा पाणी प्रश्न सुटावा म्हणून तिथून एक्सप्रेस लाईन यावी. ही संकेत भास्से साहेबांशी माझं बोलणं झालं. मग आम्ही एकत्र त्याच्यावर इंजिनियरशी बोलणं केलं की हा प्रश्न सुटलाच पाहिजे. तेव्हा त्यांचा जो मोठा प्लॅनिंग डिपार्टमेंट होतं, त्या प्लॅनिंग डिपार्टमेंटने कोतवाल नगरसाठी स्पेशली ती एक्सप्रेस लाईन ड्रॉ केली की ती कशी यायला पाहिजे, कशी असेल. विरोधक घाबरलेले. ते म्हणतात की पाणी योजनेचं अजून काहीच झालं नाही. त्यांनी आज उघड्या डोळ्यांनी सगळीकडे फिरावं. त्यांनी नगरपालिकेत जाऊन विचारावं की कोतवाल नगरसाठी काय प्लान आहे, जो प्लान इम्प्लिमेंटेशन करायला घेतलेला आहे. टाकी तर 8 लाख लिटरची नवीन झालेली आहे. तिथून डायरेक्ट कनेक्ट येणारे कोतवाल नगरला डायरेक्ट लाईन, मध्ये कुठलाही त्याला हे नसणार आहे, जॉईंट नसणार आहे की एखाद्या भागात पाणी जातं आहे वगैरे, असं काही नसणार आहे. फक्त आणि फक्त कोतवाल नगर सक्सेस होणारी गोष्ट आहे. फेल्युअरचा 0.01% पण चान्सेस नाही आहे की ही योजना फेल जाईल किंवा काय असेल, असं काहीच नाही आहे. वैभवजी, आपण बघतोय की 57 कोटीच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये तुमच्या प्रभागाला एक मानाचं स्थान मिळालं असे म्हणूयात, कारण इथला पाणी प्रश्न सुटणार आहे. 100 पाणी प्रश्न वगळता आणखी काय समस्या आहे? समस्या खूप आहेत, पण पाणी प्रश्नावर फेक नॅरेटिव्ह सेट केला जातो. मी आज ठामपणे कॅमेरासमोर सांगतो. काही दिवसांपूर्वी आम्ही नाक्यावर, जसं कर्जतचं राजकारण फारच लिमिटेड आहे, नाक्यावर चर्चा होत असतात. प्रभागांच्या अनेक प्रभागातली लोक एकत्र येतात, चर्चा करतात. तुमच्याविषयी एक असा नॅरेटिव्ह आहे की जेव्हा तुम्ही समाजकार्यात होतात, तुम्ही नगरसेवक बनणार किंवा इच्छुक उमेदवार बनणार, हे सुद्धा कुठे चर्चा नव्हती. तेव्हा असं झालेलं की तुम्ही पाठपुरावा करत असताना वैभव सुरावकर यांच्यामुळे किंवा यांनी आणलेल्या काही कामांमुळे त्या ठिकाणी पाईपलाईनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे लोकांचा पाणी प्रश्न निर्माण झाला वगैरे, असे काही नॅरेटिव्ह आहेत. याच्यावर तुम्हाला काय सांगायचं आहे? कारण विरोधकांनी तुमच्यावर केलेले आरोप आहेत. एकदम फेक नॅरेटिव्ह. म्हणजे फक्त कोतवाल नगरमध्ये पाणी प्रश्न आहे का? नाही. तो म्हाडात पण आहे, तो तिकडे पण आहे, तो आमराईत पण आहे, तो विठ्ठलनगरमध्ये पण आहे, तो बाजारात पण आहे. तुम्ही भिसेगावात जा, गुणग्यात जा, सगळीकडे पाण्याचा प्रश्न आहे. का? कारण का योजना जुनी आहे ना, एक लिमिटेशन्स असतात प्रत्येक गोष्टीला. इथे समजा आता 4 मोठ्या बिल्डिंग झाल्या 8-8 माळ्याच्या. पहिले तिथे फक्त 4च घरात पाणी जायचं, त्या बिल्डिंगमध्ये 4च घरात पाणी जायचं. आज जर का तिथे टॉवर होऊन तिथे 20 फ्लॅट झाले, पाणी पुरणार का? हे लोकांनाही कोतवाल नगरमधल्या लोकांनाही हे समजतंय. परंतु त्यांच्या डोक्यामध्ये 2-3 लोक जाणून बुजून तेच टाकून एक नॅरेटिव्ह सेट करतात. तो नॅरेटिव्ह सेट करून काही फायदा होणार नाही, कारण का ती समस्या सुटलेली आहे. मी आज सांगतो, ऑन कॅमेरा सांगतो, ती समस्या सुटलेली आहे. लाईनचं काम सुरू होतं आहे, मंजूर आहे, सुरू होतं आहे, टाकीचं काम झालेलं आहे. मे महिन्याच्या आत, पुढच्या मे महिन्याच्या आत ती लाईन पण ॲक्टिव्ह झालेली असेल. कोतवाल नगरकरांना भर उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न जाणवूच शकत नाही, मी ठामपणे सांगतो. त्या दिवशी आमदार साहेब आले होते, पाणी प्रश्नासाठी एक बैठक बोलवली होती. विरोधकांनी त्याचा खूप अपप्रचार केला की इलेक्शन आलं म्हणून. इलेक्शनचा काय संबंध आहे? समस्या पाण्याची होती, सोडवली आहे आमदार साहेबांनी. ती कुठल्या प्रकारे सोडवली आहे त्याच्यासाठी ते मांडणार होते, पण त्याच्यावर पण मग इलेक्शन. तुम्ही का घाबरताय? आम्ही केलेलं काम मांडतोय. काम नसेल केलं तर आम्ही मांडत असतो तर ठीक आहे, तुम्ही बोलू शकता. आम्ही केलेलं काम मांडत असताना पण हे फेक नॅरेटिव्ह पसरवतो. कुठेतरी वैभव सुरावकरांची त्यांना एका नवीन तरुण चेहऱ्याची भीती असं जाणवते का? कसं आहे, काम केलं असतं तर भीती जाणवली नसती. अहो, विठ्ठलनगर सारख्या प्रभागामध्ये कचऱ्याची समस्या, जागोजागी ढीग, प्रचंड समस्या आहे.
आता एक साधं उदाहरण द्यायचं झालं, म्हणजे मी स्वतःबद्दल बोलत नाही आहे, पण एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर कोतवाल नगरमध्ये खड्डे पडले होते, खड्डे 2 ठिकाणी. एक ह्या टर्नवर ग्लोबल बेकरीच्या इथून आपण जातो त्या टर्नवर, आणि एक इंद्रलोक अपार्टमेंट आहे त्याच्या थोडंसं अलीकडे, फडके डॉक्टरांच्या अलीकडे खड्डे पडलेत. कोणतरी बुजवेल, ठीक आहे, 2-4-8 दिवस निघून गेले. जर का माजी नगरसेवक आहेत तिथे, म्हणजे त्यांनी फक्त तेवढं त्यांचा 5 वर्षाचा कालावधी संपला म्हणजे पुढची जबाबदारी संपली असं होत नाही ना. सामाजिक भान होत असतं त्यांना, तर त्यांनी ते खड्डे बुजवले असते किंवा त्यांनी कर्मचाऱ्यांकडनं बुजवून घेतले असते नगरपालिकेच्या. ते दोन्ही खड्डे मी माझ्या स्वखर्चाने RMCची गाडी आणून बुजवलं. त्यांना जर का इतका कळवळा आहे कोतवाल नगरबद्दल, तर ते त्यांनी खड्डे बुजवायला पाहिजे होते. आज येणारा जाणारा माणूस तिथून बाजूनी जायचा, गाडी एखादी बाजूनी गेली की चिखल अंगावर उडायचं. मला फक्त 1 दिवस फोन आला, दुसऱ्या दिवशी खूप पाऊस होता, तिसऱ्या दिवशी मी RMCची गाडी अरेंज केली. त्या क्षणी पाऊस असतानासुद्धा प्लास्टिक वगैरे टाकून तो खड्डा आम्ही बुजवला. अजूनही जाऊन बघू शकता त्या खड्ड्यातलं एक एवढंसं कॉन्क्रीट निघालेलं नाही. त्यावेळी पण 1-2 विरोधकांनी पावसात का खड्डे भरतात, ते राहणार आहे का? स्वतः तर भरले नाही कोणी, पण आम्ही ते भरल्यावर पण आमच्यावर टीका केली. ते सुद्धा स्वखर्चाने भरले. स्वखर्चाने 20-22 हजाराची RMCची गाडी आणून आम्ही ते भरलं. विषय पैशाचा नाही आहे, पण विरोधक करतच काय नाही आहे. ते फक्त सांगणार आम्हाला संधी द्या, आम्ही करतो. किती वेळा संधी दिली आहे तुम्ही मोजा, हाताच्या बोटावर मोजा, किती वर्ष. बोटं संपतील हो हाताची, तेवढी वर्ष त्यांना दिलेली आहे संधी. ठोस काम दाखवा. तुम्हाला काय वाटतं की काही कामं आहेत अशी ठराविक जी सगळ्यात पहिले तुम्हाला जर संधी दिली लोकांनी, जनतेचा कौल आपल्यासोबत असला, आपण 100% असणार, कौल असणार. दुनिया इकडची तिकडे होईल, पण कौल हा महायुतीच्या बाजूनी माझी सीट निवडून आलेली मी आज सांगतो. नक्कीच, म्हणजे लोकांचा तेवढा तुम्हाला पाठिंबा हो, आहे. हो. मग ह्या जनसंपर्क वाढवण्यासाठी सगळे लोक तुम्हाला एवढं प्रेम करतायत, पाठिंबा देत आहेत, लोकांशी जेव्हा तुम्ही चर्चा करता तेव्हा लोकांकडनं काय रिस्पॉन्स आहे तुम्हाला? लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. लोक म्हणतात की विरोधकांचं काम करतात, तू लक्ष देऊ नको, तुझं प्रचार व्यवस्थित चाललाय, तू कामं केलेली आहेत, तुझं विजन आहे याच्या पुढचं. विजन आपण सगळ्यांसमोर मांडतो, पण त्या विजनचा दुरुपयोग असं काही लोक करतात की नाही, मग ह्यांनी विजन मांडलं आहे, हा करेलच का, हा कशावर न करेल. त्यापेक्षा विजन ज्या लोकांना विजन समजतं त्या लोकांसमोरच मांडलेलं बरं. आज कोतवाल नगरमध्ये मी आज जाहीरपणे सांगतो की माझ्यासमोर जे विरोधक आहेत त्यांच्यापेक्षा कमीत कमी 100 मतं मला जास्ती असतील. तिथले विजनरी लोक माझ्यासोबत आहेत, ज्यांना माहिती आहे की वैभव काहीतरी करेल. अडचण आली, समस्या दिसली, तिथे वैभव आहे. ज्यांना वाटतं ते मला मतदान करतील, आणि तीच लोकं तिथे जास्ती आहेत. गोंगाट करणारी, पाय खेचणारी लोकं, हाताच्या बोटावर मोडणारी आहेत, आणि तेवढीच तिथे पटर चालू असते. त्यामुळे त्यांच्याकडे न लक्ष देता तिथली बरीचशी लोकं माझ्यासोबत आहेत, पडद्यासमोरून पण पडद्यामागून पण. ज्यावेळी निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर होईल, वैभव सुरावकर आणि कंसात तिथे पुढे नगरसेवक एक नाव दिसेल, त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं तुम्ही कुठल्या समस्येवर सगळ्यात आधी लक्ष देणार? पाण्याची लाईन जी चालू होणार आहे ती, जो कोण ठेकेदार असेल, त्याचा ठेकेदार बाहेरचा आहे, मोठा ठेकेदार आहे, त्यांनी बऱ्याचशा योजना सक्सेस केलेल्या आहेत. तिथे उभं राहून मी असेल, कोतवाल नगरचे बॉडी असेल, याची अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे, त्यांना हाताशी धरून ती योजना 100% सक्सेसफुल पुढच्या 25 वर्षासाठी कशी असेल ती जागेवर उभं राहून केलं जाईल. त्याच्याबद्दल कुठलीही हायगाय नसेल, कुठलीही. भले चालू कामामध्ये 1-2 दिवस उशीर झाला तरी चालेल, पण कॉम्प्रोमाइज नसेल. त्यामुळे पहिलं सुरुवात तीच. बऱ्याचदा बघतो कर्जतमध्ये सगळीकडे विजेची समस्या सुद्धा आहे. प्रामुख्याने अनेक मोठे याच्याकडे ऑफिस आहेत, काही दवाखाने आपल्या प्रभागामध्ये पडतात. तर त्यासाठी विजेची समस्या सोडवण्यासाठी आपला आमदारांकडे असेल, संकेत भासांकडे असेल किंवा इतर अधिकाऱ्यांकडे असेल, त्यासाठी प्रयत्न काय असतील? विजेची समस्या सोडवण्यासाठी नगरपालिकेचा नगरसेवक झाल्यावर आम्ही मॅक्झिमम फॉलोअप घेऊ शकतो. ते डिपार्टमेंट नगरपालिका अंडर येत नाही.
बरेचसे जण आश्वासन देतात आम्ही विजेचा प्रश्न सोडवू. तुम्ही प्रश्न सोडवणार कसा हे तुम्ही त्या समोरच्यांना विचार. ते जे डिपार्टमेंट आहे ना ते डिपार्टमेंट नगरपालिकेमधलं नाही आहे. नगरपालिकेमधले जे जे डिपार्टमेंट आहेत तिथे 100% काम होईल, प्राधान्याने काम होईल. आणि ते काम होत असताना आता तुम्हाला एक छोटं उदाहरण द्यायचं झालं, स्ट्रीट लाईटची समस्या होती. मागचे नगरसेवक होते, नाही सोडवू शकले, पण मी आमदारांच्या पाठपुराव्याने तिथली समस्या सोडवली. आजही तुम्ही आत्ता संध्याकाळ होईल, तुम्ही जाताना तुम्हाला लाईट दिसते कशात व्यवस्थित आहेत. 1-2 ठिकाणी दिसणार नाहीत, तिथल्याच जे आत्ता विनाकारण काहीतरी बोलत सुटलेत त्याच लोकांनी विरोध केला की इकडे पोल नको तिकडे पोल नको म्हणून ते फक्त तिथे राहिले. त्या ठिकाणी विरोध केला त्या ठिकाणी अंधार आहे. हां, जिथे विरोध तिथे अंधार. याचं कारण असं आहे की समोरच्यांकडे विजन नाही आहे ना. 15 वर्ष आहेत तुम्ही, मागची 5 वर्ष तुम्हाला दिली, करूच शकले नाही. याच्यावरनं लोकांनी ओळखलेले की विजन नाही. अजून किती वेळा संधी पाहिजे विजनसाठी? एखादा विजनरी माणूस संपून जातो त्यांना संधी देण्यामध्ये. समजा त्यांच्याच वेळी जर का कोणी तोलामोलाचा विजनरी माणूस असेल, नाही संधी त्यांना द्या, पण एखादा विजनरी माणूस संपून जातो ना, प्रभागाचं जे चांगलं होणार असतं ते होत नाही. हा प्रभागाने विचार करायला पाहिजे. जेव्हापासून आपण समाजसेवा करतायत किंवा आता राजकारणात आहेत, लोक आपल्याकडे येत असतात, त्यांच्या समस्या मांडत असतात. जेव्हा लोक त्यांच्या समस्या तुमच्याकडे मांडतात तेव्हा कित्येकदा स्वतःचा वेळ खर्ची करून आपण स्वतःला वाहून घेत असतो. बरोबर. तर इथून पुढच्या प्रत्येक समस्येसाठी वैभव सुरावकर स्वतःला कशा रीतीने बघतायत? तुमची ताकद नक्की काय? 24 तास जनतेसाठी, हे सगळ्यात महत्त्वाचं. रात्र असेल, दिवस असेल, प्रभागातल्या सार्वजनिक समस्या असतील. वैयक्तिक समस्या तर असतातच, पण सार्वजनिक समस्या सोडवण्याचा 100% प्रामाणिक प्रयत्न आणि त्या सोडवणार. त्यामुळे सार्वजनिक समस्या सोडवण्याचं काम प्राधान्याने केलं जाईल, त्याच्यानंतर वैयक्तिक. ज्या वेळेला लोकांच्या पाठिंब्याने आपण नगरसेवक व्हाल किंवा आपल्या अंगाला जेव्हा त्या विजयाचा गुलाल लागेल त्यावेळी सगळ्यात आधी आपली काय भावना असेल? सर्वात आधी मी कोतवाल नगरवाल्यांना धन्यवाद देईन की त्यांनी फेक नॅरेटिव्हला बळी पडले नाही म्हणून. आणि ते पडणारही नाहीत. मी आज तुम्हाला सांगतो, कोतवाल नगरमधून मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे विरोधकापेक्षा 100 मतं ही माझी असतील आजही. विरोधक तुमच्याविषयी अनेक फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत. कदाचित त्यांना तुमच्या विजयाची भीती असेल किंवा त्यांना पराभूत स्वतः होतील याची भीती असेल, तर विरोधकांना तुम्ही काय सल्ला द्याल? मुळात कसं आहे माहिती आहे का, विरोधक यांनी पक्ष बदललेले आहे. लोकांच्या अजून ते पचनी नाही पडलेले आहे. आज काही घरात जाताना ते म्हणतात की आम्ही कमळाचेच, इथपर्यंत वेळ आलेली आहे. मग कमळाचेच आहेत तर कमळातून का नाही? आणि मुळात कसं झालं, कुठेतरी त्यांना उमेदवारी मिळाली नाही, एका तरुण चेहऱ्याला उमेदवारी मिळाली म्हणून तुमच्यावर त्यांचा राजकीय राग असेल का? राजकीय राग म्हणण्यापेक्षा आम्ही आता प्रचारात पण 1-2दा सामोरे आलो. त्या वयाने मोठ्या आहेत, मी आशीर्वादही घेतले त्यांचे. प्रचार करताना आम्ही त्यांच्या बिल्डिंगमध्ये गेलो, आम्ही त्यांच्या घरात बसलो, पाणी प्यायलं. त्या प्रचार करताना आमच्या घरात आल्या, आमच्या घरात बसल्या. त्यामुळे तसं वातावरण काही असं खराब नाही आमच्यामध्ये. जो काही म्हणतात ना, जो काही वाद आहे तो फक्त राजकीय वाद आहे. समाजसेवेत वाद पण नाही म्हणता येणार, त्या गोष्टीला वादही नाही म्हणता येणार. त्यांनी पक्ष बदलला, ते माझ्यासमोर निवडणुकीला उभे राहिले. समोरच्यांकडे माणूस नव्हता भेटत, मी आज जाहीरपणे सांगतो, समोरच्यांकडे माणूस नव्हता भेटत म्हणून त्यांनी पक्ष प्रवेश केला आणि तिथून उमेदवारी घेतली. मग कुठेतरी हा बळजबरी उमेदवार वाटतोय का? नक्कीच. प्रवेश लवकर झाला असता तर आपण म्हटलं असतं की बळजबरी उमेदवार नाही. फॉर्म भरायच्या 2-3 दिवस आधी प्रवेश झाला म्हणजे बळजबरीच उमेदवार. तिथून कोण घेत, मला सांगा, जर का कोणी उमेदवारी घ्यायला तयार असतं तर मग आयात उमेदवार केला असता का? त्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या. नक्कीच वैभवजी, आपल्याशी चर्चा करून आनंद झाला. आपण बघतोय की वैभव सुरावकर यांचं असलेलं प्रभागातलं काम त्यांनी ज्याप्रमाणे संकेत भास्य यांनी वॉर्ड नंबर 2मध्ये विरोधकच शिल्लक ठेवला नाही, त्याचप्रमाणे कुठेतरी आपल्या कामालाही जनतेने इथल्या पोचपावती दिली आणि आपल्यासमोरही शेवटच्या क्षणापर्यंत विरोधक नव्हता.
शेवटी विरोधकांना तो आयात उमेदवार घ्यावा लागला आणि तुमच्या विरोधात आता फेक नरेटिव्ह पसरून कशी लोकांची दिशाभूल करता येईल याचा अफाट प्रयत्न सुरू आहे. पण याच्याकडे मी कुठेही अजूनही एक सांगतो तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला थांबवून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, त्याचप्रमाणे विठ्ठलनगर, म्हाडा कॉलनी, आंबराई, कोतवाल नगर हा पूर्ण परिसर आहे ना, ह्या पूर्ण परिसरामधून एकही असा परिसर नाही की जिथे मी मागे असेल इलेक्शन. प्रत्येक ठिकाणाहून मला थोडा का नाही होईना लीड असेल आणि माझी म्हणजे ही जी सीट आहे ही कमीत कमी 400 ते 500 मतांनी लागलेली असेल. हा आत्मविश्वास कशामुळे? जनतेमुळे. जनतेचं प्रेम आहे तेवढं. आणि मला विश्वास आहे की मी जेवढं धावलोय, पळलोय, धावतोय लोकांसाठी, लोक 100% मला दगा नाही देणार. पण राजकारण म्हटलं की 19-20 होत असतं, मग तुम्ही ठाम कशा? 19-20 समोरच्यांसाठी होईल. त्यांनी त्यांच्या पक्षाला दगा दिलाय, त्यांनी त्यांच्या पक्षाला दगा दिलाय, लोक त्यांना यावेळी दगा देतील. नक्कीच तुम्ही पक्षासाठी सुद्धा एकनिष्ठ आहात, जनतेसाठी एकनिष्ठ आहात. नक्कीच आम्ही तुम्हाला इथून पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि नक्कीच एक तरुण चेहरा वैभव सुरावकर नावाचा, लोकांसाठी सतत धावणारा, 24 तास उपलब्ध असणारा, अर्थात सामाजिक समस्यांसाठी इथून पुढे इथल्या सगळ्या समस्या सुटतील अशी आशा करतो आणि आपल्याला विजयाचा गुलाल आपल्या अंगाला लागावा अशा आपल्याला शुभेच्छा देतो. या चर्चासत्रासाठी आपण वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक थँक्यू. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.